जर घरीच एवढ्या भारी अंगुरी रसमलाई बनत असन तर बाहेरून एवढ्या मागाची अंगुरी रसमलाई आणायचीच कशाला? मग याला बनवायसाठी काय करायचं? सगळ्यात पहिलं तर बरं का दूध घ्यायचं. आता इथं मी 1 लिटर दूध घेतलंय आणि आता याला ना गरम करायला ठेवायचं. पण खरं सांगू ना काय झालं, माझा तो पार्टच मला शूट नाही झाला, काय डिलीट झाला माहित नाही काय झालं. पण आता काय करायचं, त्याला ना उकळून फोडून घ्यायचं बघा दुधाला आणि कपड्यात बांधून चांगलं 1-2 तासासाठी ठेवायचं, म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं आणि घट्टसर असा आपल्याला दुधाचा चोथा मिळतो. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, 1-2 वेळेस असं फिरून घ्यायचं, म्हणजे एकदम असं स्मूथ बनतं बरं का. नंतर त्याला एका परातीत काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जास्त नाही बरं का. आणि आता हाताने ना चांगली जेवढी ताकद आहे ना तेवढी इथं दाखायची बरं का. आणि रगडू घ्यायचं बरं का. त्याला एकदम अशी मुलायम झाले पाहिजेत. कुठेही गोळा बनवला ना तर क्रॅक नाही गेला पाहिजे बरं का. सगळे सारखे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आता आहे ना 1 वाटी साखर टाकायची कढाईमध्ये, 3 वाट्या पाणी टाकायचं आणि याला उकळी आली का हे बॉल त्याच्यामध्ये एक एक करून सोडून द्यायचे. आता गॅस आहे ना हायच ठेवायचा. हाय गॅसवर याला 2-3 मिनिटं उकळून घ्यायचं. नंतर मिडियम गॅसवर झाकण ठेवून 2-3 मिनिटं उकळून घ्यायचं. मस्त अशी एकदम अशी स्पॉन्ज रसमलाई तयार होते ना. आता याला ना काढून थंड पाण्यामध्ये ठेवायचं 10-15 मिनिटांसाठी. आता लगेच दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं आणि आता याला उकळायला ठेवायचं. थोडं दूध कमी झालं का याच्यामध्ये ना फूड कलर टाकायचं थोडासा आणि काजू बदामाचे तुकडे असे बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि थंड पाण्यात ठेवलेले रसमलाई काढून घ्यायची. एकदम असे पाणी ना हाताने दाबून दाबून काढायचं बरं का. आता तुम्ही बघू शकता मी एवढी जोर लावून दाबते ना तरी सुद्धा तो एक सुद्धा फुटत नाही बरं का. एकदम स्पॉन्जी झालेले येतं. आणि आता लगेच आहे ना ह्या करून ठेवलेल्या दुधामध्ये टाकून द्यायचे बरं का. आणि चांगलं मुरून द्यायचे, म्हणजे अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून आणि नंतर खायला घ्यायचे. 1 नंबर अशी आपली अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे. म्हणजे बनवणं खूप सोपं आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे. तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.